मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक मराठ्यांकडे कुणबी नोंदी आहेत. हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करून त्यानुसार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासन निर्णय ही काढला. आता गावातील नोंदी आणि शिफारशींच्या आधारे जात प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा होणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत 29 ऑगस्ट 2025 रोजी त्यासाठी उपोषणाला सुरुवात केली. 5व्या दिवशी या लढ्याला यश आले. आता या प्रक्रियेआधारे मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळवता येईल. कुणबी जात प्रमाणपत्राची प्रक्रिया. राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रक्रिया पण सुरू झाली आहे. त्यामुळे मराठा समाजाला शिक्षणासह सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येईल. त्यासाठी JR-मध्ये काही निकष देण्यात आले आहेत. अर्जदाराला विहित पद्धतीने अर्ज करता येईल. त्या आधारे कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्जदारांना आपलं सरकार पोर्टल उघडावं लागेल. आपले सरकार.mahaonline.gov.in यावर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. अर्जातील तपशील व्यवस्थित भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्यासोबत कागदपत्र जोडावी लागतील. तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात अर्ज आणि कागदपत्र जमा करावी लागतील. ही कागदपत्र विसरू नका. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र अथवा रहिवासी प्रमाणपत्र, खासरा, जमिनीशी संबंधित जुना रेकॉर्ड, 7/12, 8A उतारा, कुणबी असल्याबाबतचा जुना सरकारी दाखला, वंशावळ अथवा कुटुंबातील आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांची नोंद दर्शवणारा दस्तावेज, कुणबी नोंद असल्याचा शाळा सोडल्याचा दाखला, घरातील कुटुंब प्रमुखाचे असलेले जुने जात प्रमाणपत्र. अर्ज आणि संबंधित कागदपत्र दिल्यानंतर या अर्जाची प्राथमिक चौकशी होईल. तहसील कार्यालयातून ही चौकशी होईल. माहितीचा पडताळा झाल्यानंतर याविषयीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल. एकदा पडताळणी पूर्ण झाल्यावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. माहितीत विसंगती आढळल्यास अर्जदाराला त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. गेल्या वर्षी जूनपर्यंत छत्रपती संभाजीनगर 10,744, जालना 1,014, परभणी 9,374, हिंगोली 4,719, बीड 90,946, नांदेड 2,760, लातूर 1,745, धाराशिव 9,654 असं कुणबी प्रमाणपत्र वाटप झालं होतं. पण या दरम्यान अनेकांचे अर्ज अधिकाऱ्यांनी अडवून ठेवले. याविषयीची तक्रार मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा केली आहे. त्यामुळे मराठा समाजातील अनेक अर्जदारांनी अशा भ्रष्ट अधिकाऱ्याविरोधात तक्रार करण्यासाठी कक्ष तयार करण्याची मागणी केली आहे. तसेच अर्ज केल्यानंतर एका विहित मुदतीत कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे.